नमस्कार, तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज। आज कोल्हापूर गांधीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन घेण्यात आले। हे आंदोलन बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींच्यावरती अत्याचार झाला याच्या निषेधार्थात हे आंदोलन घेण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते, सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थात व सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन घेण्यात आले। हे आंदोलनामध्ये सर्वांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन शिवसैनिक व सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी मीडियाशी बोलताना करवीर तालुका प्रमुख शिवसेनेचे राजू यादव म्हणाले, गांधीनगरमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही काळ्या फिती लावून या राज्य सरकारचा निषेध केला। महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी लहान बाळांच्यावरती लैंगिक अत्याचार झाले। मग हे गृहराज्यमंत्री करतात काय? हे सरकार करतंय काय? धाडस वाढलं, नराधमांचं धाडस वाढलंय कसं? म्हणून आज आम्ही महाविकास आघाडी खरं तर 24ला महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली, पण भाजपचेच काही बगलबच्चे कोर्टात गेले आणि त्यांनी बंद पाळून अशा पद्धतीने कोर्टाचा निर्णय घेतला। मग उद्धवजी असतील, शरद पवार असतील, नाना पटोले असतील यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही बंद करत नाही, पण काळ्या फिती लावून शिवसैनिक असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि शरद पवारचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वांनी काळ्या फिती लावून या शासनाचा निषेध करायचा ठरल्याप्रमाणे आज आम्ही इथं गांधीनगर बाजारपेठेमध्ये शासनाचा निषेध केलेला। अशा रीतीने हे आंदोलन घेण्यात आले। हे आंदोलन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व काँग्रेस यांच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले। हे आंदोलन करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। अशाच आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी राष्ट्रहित न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।